पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। मोदी ब्रँड संपलेला आहे असं राऊत म्हणतात। इंडिया आघाडीकडे संख्याबळ आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न नक्की करू असंही त्यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं, त्यांना पंतप्रधान पदासाठी आपला पाठिंबा असेल असं देखील राऊतांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर सरकार बनवू शकत नाही। जे 2014 आणि 2019ला पूर्ण बहुमत स्वतःचं होतं, तेव्हा ते इंडिया सरकार म्हणत नव्हते, मोदी सरकार, मोदी गॅरंटी, मैं आता कालपासून त्यांच्या बोलण्यात बदल झाला। इंडिया की सरकार आ रही है, म्हणजे मोदी गॅरंटी, मोदी सरकार वगैरे संपलं। नैतिकदृष्ट्या म्हणाल तर मोदी हारले आहेत आणि मोदींनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला पाहिजे आणि त्यांनी जे काय म्हटलं होतं मैं तो झोला लेकर जाऊंगा, हे त्यांनी त्यांचं सत्यवचन पूर्ण करायला पाहिजे होतं। खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा दारुण पराभव झाला आहे, ईश्वराचा पराभव झाला। एक लक्षात घ्या, विष्णूचा 13वा अवतार, मैं तो ऊपर से आया हूँ भाई, मी का आईच्या पोटातून जन्म घेतला नाही। राम माझ्या पाठीशी आहे, रामच माझं बोट धरून चाललं आहे। अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला, याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? पहिल्या 3 फेऱ्यात ते मागे होते, त्यांच्यापेक्षा अमित शहाचं मताधिक्य जास्त आहे। वायनाड आणि रायबरेलीमध्ये राहुल गांधी 4-4 लाखाच्या मताधिक्याने जिंकले। आमच्याकडले साधे कार्यकर्ते 2-2 लाखाच्या मताधिक्याने जिंकले, पण देशाचे प्रधानमंत्री जे ईश्वराचे अवतार आहेत, त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला, ते सुद्धा काशीला। जर नरेंद्र मोदी चालू शकतात, ज्यांनी 10 वर्षात काही केलं नाही, तर या देशामध्ये नेतृत्वाची खाण आहे हा देश म्हणजे। आणि आमची इंडिया आघाडी ही नेतृत्वाची खाण आहे। आमचा प्रत्येक पक्षातला नेता अत्यंत अनुभवी आहे, एकापेक्षा एक सरस आहेत। त्यातला कोणीही प्रधानमंत्री होऊ शकतो। आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रधानमंत्री पदावरून वाद, आम्ही तर म्हणतो राहुल गांधींनी नेतृत्व करावं, ही शिवसेना म्हणते प्रत्येक वेळेला। पाठिंबा द्याल का देणार? गांधी चेहरा असेल तर पंतप्रधान का देणार नाही? राहुल गांधीजींनी जर आणखीन एखादं नाव सुचवलं तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ। राहुल गांधी म्हणाले की सगळ्यांनी मिळून की बाबा हा नेता उत्तम आहे, ह्यांना आपण जबाबदारी देऊया। आमच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाविषयी कोणताही संघर्ष नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।